नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, येत्या 18 ऑक्टोबरला आपल्याला एक नवीन कथानक असलेला चित्रपट बघायला मिळणार आहे, अर्थात लाईक अँड सबस्क्राईब. आणि आता आपल्यासोबत आहेत यात काम केलेले अभिनेत्री, अर्थात म्हणजे जुई आणि राजसी. तर त्यांनाच विचारूया की त्यांना किती उत्सुकता आहे चित्रपटाची. हॅलो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. कशा आहात? मस्त मस्त. कसं? आणि एकच छोटंसं लाईक अँड नाही, लाईक आणि सबस्क्राईब. वा काय वाटतं येत्या 18 ऑक्टोबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतोय, किती उत्सुकता आहे? खूप जास्त उत्सुकता आहे, कारण ही माझी डेब्यू फिल्म आहे. सो आय थिंक त्याचं एक जे म्हणतात ना, जे बटरफ्लाईज असतात पोटात ते वेगळेच असतात. म्हणजे आय थिंक हे सगळंच माझ्यासाठी नवीन आहे. सो आय थिंक लिव्हिंग द मोमेंट. खूप एन्जॉय करते मी, एक्साइटमेंट आहे. पण कुठेतरी आतून मला माहिती आहे की ही फिल्म ऑडियन्सला आवडणार आहे. कारण पर्सनली म्हणजे आपल्याला अंदाज येतो, मला पर्सनली हा जॉनर आवडतो. आणि या जॉनरामधली इतकी सुंदर प्रकारे लिहिलेली फिल्म, जे काही गुंतली आहे ही स्टोरी, जो स्क्रीन प्ले आहे तो खरंच खूप कमाल आहे. आणि मराठी ऑडियन्स असो किंवा कुठलाही ऑडियन्स असो, आय थिंक स्टोरी जी असते ना, ती जर तुमची कमाल असेल तर फिल्म ही चालतेच. सो मला असं वाटतं की पीपल आर गोइंग टू लव्ह इट. सो त्यामुळे छान वाटतं. राजसी, तुला काय वाटतं? म्हणजे मला पर्सनली एवढ्या फास्ट पेस्ड मर्डर मिस्ट्रीज ह्या प्रचंड आवडतात बघायला. सस्पेन्स थ्रिलर मूवीज मला भयंकर आवडतात. आणि एस्पेशली करिअरच्या एवढ्या सुरुवातीला एवढी चांगली स्क्रिप्ट येणं, कारण करिअरच्या सुरुवातीलाच एवढा चॉईस नसतो की हे करायचं आहे ते करायचं आहे. जे येईल ते आत्ता फॉर एक्सपिरियन्स फॉर लर्निंग ते करायचंच असतं. पण असं करायचंच असतानाही एवढी चांगली फिल्म येणं, हे मी आणि जुई दोघींना आम्ही एकमेकींना खूप नशीबवान समजतो की एवढी तुम्ही कास्ट बघाल, एवढे दिग्गज लोकांबरोबर आम्ही काम केलं आहे, पण त्यांनी आम्हाला कधीही असं जाणवू दिलं नाही की अरे बापरे, म्हणजे तुम्ही आमच्याकडनं हे शिका. म्हणजे इवन आमचा फर्स्ट डे अमेयबरोबर होता आणि तो एवढा चिल होता सेटवर की अरे कशी आहेस, काय करतेस वगैरे. खूप छान त्यांनी आम्ही एक टेम्पो सेट केला आणि त्यामुळे आम्हाला खूप मजा आली ह्या अख्ख्या प्रोसेसमध्ये काम करताना. थँक्यू. वा वा. एक तुमची फिल्म म्हणजे अनेक सिक्रेट उलगडणार आहे, पण एक सिक्रेट मला माहिती आहे की तुम्ही कॉलेजच्या पण चांगल्या मैत्रिणी आहात. तर त्याचा कुठे फायदा झाला? अर्थात होणारच, पण एक बॉन्डिंग असतं आपलं की एक कम्फर्ट झोन असतो. तर त्याचा काही फायदा झाला का काम करताना? डेफिनेटली फायदा इन अ सेन्स मी म्हणेन की आम्ही थिएटर केलेलं असल्यामुळे ते एक इन जनरल कम्फर्ट असतो. पण तरीही थिएटर ग्रुप असतो तेव्हा खूप जणी असतात, खूप लोकांबरोबर आपण काम करतो. सो तेव्हा खरं तर आम्ही इतकं कनेक्ट नव्हतं केलं, जे या फिल्ममुळे आम्ही कनेक्ट झालो. आणि त्याचा खूप फायदा झाला फिल्ममध्ये. म्हणजे जी आमची प्री प्रोसेस होती, प्री प्रोडक्शन म्हणू आपण, आमच्यासाठीचं जे वर्कशॉप्स वगैरे केले, तेव्हा आय थिंक जे आमचं बॉन्ड क्रिएट झालं, जे अजूनही आहे, ते मला वाटतं त्या कॅरेक्टर्ससाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि ते तसं रिफ्लेक्ट झालं आहे. खूपच. म्हणजे मी हे मगाशी पण म्हणाले होते की आमची मैत्री घट्ट असणं ही ह्या चित्रपटाची मूलभूत गरज आहे. की आम्ही एवढ्या चांगल्या मैत्रिणी आहोत आणि त्याच्यामुळे कशी विषयाला कलाटणी मिळते, कशी स्टोरी पुढे जाते, बिकॉज आमची मैत्री एवढी घट्ट आहे. आणि आम्ही एकमेकींच्या अशा सोल सिस्टर्स असल्यासारख्या असतो सतत. कारण ती फिल्ममध्ये डायलॉग पण आहे की आय एम हर बिगेस्ट सपोर्ट सिस्टम इन मुंबई. आणि बट अगेन यू डोंट नो की हीच आहे का की कोणी अजून सपोर्ट सिस्टम आहे. व्हॉट हॅपन्स हे आम्ही खूप बोलू नाही शकत. पण हेच आहे की आमची मैत्री असल्यामुळे खूप फायदा झाला. कारण आपल्या को ॲक्टरची एक चांगली केमिस्ट्री असणं आणि त्यासाठी रुईयाने आम्हाला ऑलरेडी खूप दिलं होतं की कशी केमिस्ट्री बनवायची, कशी बॅकस्टोरी बनवायची, कसं वर्क करायचं एकमेकांबरोबर. त्यामुळे रुईया होतंच. अभिषेक सरांसारखे एवढे केपेबल डिरेक्टर होते, जे असं कधी वाटलं नाही की वर्किंग फॉर हिम, यूआर ऑलवेज वर्किंग विथ हिम. ते नेहमी आय थिंक त्यांनी समजवलं पण इतकं छान आम्हाला आमचं कॅरेक्टर. सो त्यामुळे आय थिंक आम्ही प्रेप्ट इतके छान होतो ना की तिकडे गेल्यानंतर फक्त याच्या हे अँगल आहेत, हे असं करायचं आहे, इतकंच टेन्शन होतं की ते टेक्निकॅलिटी सांभाळणं. पण कॅरेक्टर बघता आम्ही खूप सॉर्टेड होतो मेंटली. आणि
मी म्हटलं तसं ही आत्ता सगळे सुरुवातीचे प्रोजेक्ट्स असताना ना तुम्ही ऑलरेडी एक थोडे असे असता नर्वस असता की कसं होणार आहे काम, काय करतोय आपण, बरोबर करतोय की नाही. सो आय थिंक थँक्स टू अभिषेक सर की त्यांनी इतकं छान आम्हाला आधीपासूनच खूप सॉर्टेड करण्यासाठी ती जी मेहनत आमच्याकडून करून घेतली होती आधीच. म्हणजे ते सेटवर गेल्यानंतर ती सुरू नाही झाली, आम्ही ऑलरेडी त्या पात्राबरोबर जगत होतो अ मंथ बिफोर द शूट बिगॅन. त्यामुळे त्याचा खूपच फायदा झाला आम्हाला. प्रत्येक कथानक किंवा प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी शिकवत असतं, आपण त्याच्याकडनं काहीतरी घेत असतो. तर तुम्हाला यातून काय मिळालं? या पात्रातून मला असं वाटतं की खुशीचं जे कॅरेक्टर आहे ना ती प्रचंड इम्पल्सिव्ह आहे. की अच्छा आता वाटलं हे करूया किंवा ते करूया. सो ते मला असं नाही वाटत की मी आहे पर्सनली माझ्या आयुष्यात. पण कुठेतरी खुशीला बघितल्यानंतर असं झालं की ते नाही आहे ते बरं आहे. सो काय नाही करायचं हे खूप जास्त मला असं वाटतं मी खुशीच्या कॅरेक्टरमधून शिकले. पण करायच्या बाबतीत मला असं वाटतं सोशल मीडिया जो मला असं वाटतं आत्ताचा खूप इम्पॉर्टंट सगळ्यांच्याच आयुष्यातला एक भाग आहे आणि प्रत्येकजण चांगला वाईट त्याचा वापर करत असतो. आज बरेच ब्रँड्स असतील किंवा बिझनेस हा सुद्धा सोशल मीडियावरून चालवला जातो. सो येस इट्स फॉर एव्हरीवन की प्रत्येकजण त्याचा कसा वापर करतो. सो ज्या पद्धतीने खुशी त्याचा वापर करते ते मला बघून असं झालं की यार म्हणजे मी ती सुद्धा त्याच्यात ॲस्पायरिंग ॲक्टर आहे, मी सुद्धा आहे तशीच. सो मला झालं की हां आपण पण थोडं सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह झालं पाहिजे, अजून थोडा कॉन्टेंट टाकला पाहिजे आपल्याच फॅन्ससाठी जे आपल्याला फॉलो करतात त्यांना एंटरटेन ठेवण्यासाठी. सो आय थिंक ते मी करणं थोडं सुरू केलं. सो हे मी माझ्या कॅरेक्टरमधून शिकले. राजसी? मी हे शिकले की मी फार बडबडी आहे आणि जे माझं पात्र श्रुती अजिबात नाही आहे, तर त्याचा तिला म्हणजे असं मला वाटतं की मी हे जर का स्वतःत इन्कल्केट केलं तर त्याचा मला फायदा होईल. जरा कुठे गप्प बसण्याचा, सगळीकडेच असं बडबड न केल्याचं असं मला वाटतं की मितभाषी असणं हे मी श्रुतीकडनं शिकेन. आणि इन द फेस ऑफ डेंजर आपल्या जवळच्या लोकांवर रिलाय करून पॅनिक न होणं हे मी तिच्याकडनं शिकेन. वा, खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला फिल्मकडनं मिळाल्या आहेत. जशी तुमच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसतीये तशीच प्रेक्षकांना पण आहे. पण तरीही जाता जाता तुम्ही फिल्मसाठी आणि रिलीजिंगसाठी प्रेक्षकांना काय सांगाल? हेच सांगेन की खूप काळानंतर एक वेगळ्या जॉनरची आणि वेगळ्या विषयाची फिल्म येते मराठीत जी मला असं वाटतं सगळ्यांना आवडेलच. कारण मर्डर मिस्ट्री आहे, त्यानंतर सस्पेन्स थ्रिलर आहे ती. आणि तुम्ही ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला जाणवेलच की खूप खूप वेगवेगळे पात्र आहेत. सो मला असं वाटतं मल्टी कास्टिंग असलेली म्हणजे त्यात जी गंमत असते ना अशा फिल्ममध्ये ती खूप अनुभवता येणार आहे सगळ्यांना. कारण खूप वेगळे कॅरेक्टर्स आहेत आणि प्रत्येक कॅरेक्टर काहीतरी गोष्टीला देत आहे. आणि हे देत आहे मी आज यांनी म्हणते कारण स्क्रीन प्ले इतका स्ट्रॉंग आहे. सो डेफिनेटली ऑडियन्सला ही अशी फिल्म बघायला आवडेल आणि आवडेलच. तर नक्की जा, लाईक आणि सबस्क्राईब. ही फिल्म बघा 18 ऑक्टोबरला. लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. हेच जे ती म्हणाली ते 18 ऑक्टोबरला आमच्या जीवाच्या खूप खूप जवळची फिल्म येते. लाईक आणि सबस्क्राईब, ती तुम्हाला नक्की आवडेल, आम्हाला खात्री आहे. फास्ट पेस्ड मर्डर मिस्ट्री ज्यांना आवडते त्यांनी नक्की 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 बघा. सगळ्यांना येऊन बघा, अख्ख्या फॅमिलीबरोबर बघा, फ्रेंड्सबरोबर बघा. आणि म्हणजे तुम्ही ना शेवटपर्यंत तुमच्या खुर्चीच्या एजवर असणार आहे की आता काय होणार आहे, आता काय होणार आहे. कारण हे आमचंच करताना होत होतं की बापरे असं होतंय. ऐकताना पण आमचं हे हो की ओ माय गॉड हे किती कमाल लिहिलंय. सो आय थिंक ते डेफिनेटली चित्रपटात उतरलंय तसंच दिसणार आहे. सो या नक्की बघा. थँक्यू. तुम्हा दोघींनाही चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.